स्मरण आणि विस्मरण ह्या ज्या दोन देणगी मानवाला मिळालेल्या आहेत, ह्या दोन देणगींचं आपल्या जीवनामध्ये किती महत्व आहे. आणि समजा जर स्मृती नसेल किंवा आपल्याला एखाद्या गोष्टीचं विस्मरण झालं असेल तर आपली कशी अवस्था होते, याविषयी आपण बरीच चर्चा केली. त्यानंतर आपण स्मृतीच्या काही व्याख्या बघितल्या. कारण ह्या ज्या मानसिक क्षमता आहेत, स्मरण किंवा विस्मरण किंवा अन्य कुठले अवबोध, अवधान, ह्या ज्या मानसिक क्षमता आहेत, ह्या सर्वांचा मानसशास्त्रज्ञांनी नीट अभ्यास केलेला आहे. नीट प्रयोग करून अभ्यास करून आपल्या पुढे काही सिद्धांत मांडलेले आहेत, त्यांच्या व्याख्या मांडलेल्या आहेत. त्या व्याख्यांचा सुद्धा आपण मागच्या तासामध्ये अभ्यास केला होता. त्यानंतर स्मृतीची प्रक्रिया कशी असते, म्हणजे स्मृती होते म्हणजे काय होतं किंवा स्मरण होतं म्हणजे नेमकं काय होतं, आपली जैविक कोणत्या प्रक्रिया घडून येतात, त्याविषयी सुद्धा आपण मागच्या तासामध्ये चर्चा केली होती किंवा माहिती पाहिली होती. आपल्याला आठवत असेल की